नगराच्या उत्थानासाठी जो निधी येतो त्याचा दुरुपयोग होतो असा आरोप पत्रकार परिषद करण्यात आला। नगराध्यक्ष दिलीप देशमुख यांनी 30 जूनला विशेष सभा बोलावली। त्यात वैशिष्ट्यपूर्ण अनुदान अंतर्गत रामटेकच्या विविध भागात समाज भवन बांधण्याचे ठरवण्यात आले। यावर सुमित कोठारीने सांगितले की त्यांना काही सूचना बैठकीत दिल्या, पण त्यांनी मांडलेल्या सूचनांची दखल न घेता ठराव मंजूर करून घेतले। त्यांनी आरोप केला की ह्याआधी जे समाज भवन आहेत त्यांची अवस्था खूप वाईट आहे। या समाज भवनाऐवजी शहरात व्यापारी संकुल, स्विमिंग पूल, स्केटिंग ग्राउंड बांधण्यात यावे अशी मागणी केली। वैशिष्ट्यपूर्ण निधि का उद्देश्य एक ही रहता है, इससे नगर परिषद को भी आवक होना चाहिए। छोटे छोटे सभागृह बना के इससे नगर परिषद कोई आवक नहीं होगी। उसका 10 और 15 लाख में भी सभागृह नहीं बनते। नगर परिषद साहब से मैंने ऐसी विनती किया, नगर परिषद साहब ने मेरे विनती को मुझे दरकरार किया। इसीलिए आज मैंने 24 तारीख को एक पत्रकार परिषद लेके सभी पत्रकार लोगों से विनती किया हूँ कि इस विषय को लेके आप नगर अध्यक्ष और मुख्य अधिकारी सीओ साहब दोनों से जाके मिलिए और ये जो छोटे छोटे सभागृह बना रहे हैं इसको न बनाते हुए एक अच्छा भव्य व्यापारी संकुलन और एक भव्य बड़ा सभागृह बनाए, जिससे नगर परिषद की आवक होगी और रामटेक की। सुमित कोठारीचे आरोप नगराध्यक्ष दिलीप देशमुख यांनी फेटाळून लावले। त्या निमित्ताने आमच्यावर जे आरोप लावलेले आहेत की बा फक्त समाज भवन बांधण्यात येत आहे, पण आम्ही समाज भवन हे लोकांच्या मागणीप्रमाणे आम्ही समाज भवन बांधत आहोत। व राहिलेला प्रश्न असा की मागच्या वेळेस 10 वर्षाच्या अगोदर समाज भवन बांधलेले आहेत, ते फक्त 2.5 लाख रुपयाचे आहेत आणि छोटे छोटे बांधण्यात आले। त्यामुळे त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं काही कोणताही कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम होऊ शकत नाही। हा समाज भवन आता नवीन बांधण्यात आला, कुठं 15 लाख, कुठं 20 लाख, कुठं 25 लाख असं फंड देण्यात आलेलं आहे। आणि रामटेक शहराचा एक विकास करण्याचे आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत। आम्हाला कोणी कितीही काही विरोध करो, पण आम्ही लोकांच्या दृष्टिकोनातून एक रामटेक शहराकरिता हा विकास करण्याचा प्रयत्न करतो। नगराध्यक्षांनी सांगितले की हे समाज भवन लोकांच्या मागणीवरून बांधण्यात येत आहे व फक्त समाज भवनच नाही तर स्विमिंग पूल, शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यात येणार आहे। आरोप करणारे सुमित कोठारी हे शिवसेनेचे तर नगराध्यक्ष दिलीप देशमुख हे भाजपाचे आहेत। ब्युरो रिपोर्ट, व्हीसीएन न्यूज।